तंत्रज्ञान 1 नंबरी, ऊस 100 नंबरी। तंत्रज्ञान पाटील बायोटेकचं हमखास उत्पादन शेतकऱ्याचं। शेती हा जगभरातील विकासाचा पाया आहे आणि त्यात ऊसाच्या शेतीत असलेला अधिक फायदा शेतकऱ्याला आकर्षित करीत असतो। पण ऊसाकरिता योग्य तंत्र, मार्गदर्शन याकडे शेतकरी बांधवांचं दुर्लक्ष होतं। त्यामुळे ऊस या नगदी पिकाचं उत्पादन कमी होतंय। परिणामी साखरेचे वाढणारे भाव सामान्यांच्या तोंडी कडवटपणा आणणारे आहेत। ऊस पिकाच्या लागवडी संबंधी जाणून घेऊयात। मी गेले 10 वर्ष शेतीमध्ये विविध प्रयोग करत आहोत। 10 वर्षामध्ये शक्यतो पहिल्यांदा पारंपरिक पद्धतीनेच शेती करत होतो। या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याचा। पाणी फार कमी आहे आणि कमी पाण्यामध्ये उपलब्ध जेवढं पाणी होईल त्याच्यामध्ये सुरुवातीपासून शेती करत होतो। आणि पारंपरिक पद्धतीने ऊस ज्यावेळेला घेत होतो त्यावेळेला साधारणपणे 30 ते 35 टन एकरी अशा पद्धतीनं त्याचं ॲव्हरेज जात होतं। आणि ज्यावेळेला खर्च आणि उत्पन्न याचा मेळ ज्यावेळेला काढायला जायचो त्यावेळेला ते कुठंतरी चुकलेलं असं दिसायचं। त्यामुळं काय झालं की पुन्हा एकदा आपण कुठंतरी चुकतोय अशा पद्धतीनं त्याचा पुन्हा एकदा विचार केला। मुळात या ठिकाणी हुमगावमध्ये आमच्या प्रामुख्यानं पूर्व हंगामी आणि सुरू ऊस या पद्धतीचीच लागवड केली जात होती। आम्ही 3 ते 4 जण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन अडसाली ऊसाचा प्रयोग करण्याचं ठरवलं आणि त्या पद्धतीनं पूर्णपणे ड्रीप आणि नवीन तंत्रज्ञान वापरून हा प्रयोग करायचं ठरवलेलं आहे। ऑगस्ट 2009मध्ये आम्ही ही फुले 265 या व्हरायटीची लागवड केलेली आहे। पेपरमधून पाटील बायोटेक तंत्रज्ञानाबद्दल बरीचशी माहिती वाचलेली होती। याबद्दल एक उत्सुकता निर्माण झाली होती मनामध्ये की नक्की हे तंत्र काय आहे आणि याचा फायदा आपल्या शेतीसाठी काय करता येऊ शकेल का। या पद्धतीनं मी त्या दृष्टीने शोध घेऊ लागलो आणि योगायोगानं त्यावेळेला कराडमध्ये एक पाटील बायोटेकचं प्रशिक्षण होतं आणि मी ते प्रशिक्षण अटेंड केलं। परंतु त्यावेळेला माझी लागण पूर्ण झालेली होती। साधारणपणे 2 महिने लागण होऊन झालेले होते आणि लागण झाल्यानंतरसुद्धा मी ज्यावेळेला प्रशिक्षण अटेंड केलं त्यावेळेला त्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी मला अमन पाटील सरांनी सांगितलं की तुम्ही आता जरी वापरायला सुरुवात केली हे तंत्रज्ञान तरीसुद्धा तुमचा ऊस चांगल्या पद्धतीनं त्याचे रिझल्ट देऊ शकेल। आणि मी पुन्हा 2 महिन्यानंतर साधारणपणे त्यामध्ये पुन्हा 1 महिन्याचा पिरियड गेला पुन्हा समजून घेण्यात, माहिती घेण्यात आणि 3 महिन्यानंतर ज्यावेळेला ऊसाची भर झाली त्यानंतर मी हे तंत्रज्ञान वापरलं। पाटील बायोटेकचा कॅलनेट, ह्युमॉल आणि रिलीजर हा रासायनिक खतामध्ये पहिला डोस ज्यावेळेला मी वापरला भरीच्या वेळेला त्यावेळेला एक 8 ते 10 दिवसात मला याचे चांगले रिझल्ट दिसायला लागले। त्यानंतर मी पुन्हा एकदा पाटील सरांशी संपर्क साधला आणि त्यांना अशा पद्धतीचे रिझल्ट मला दिसत आहेत तर त्यांनी पुन्हा एकदा मला स्प्रे घेण्याचं सुचवलं आणि त्या पद्धतीनं मी ह्युमॉल आणि रिलीजर असा एक स्प्रे घेतला। पानावर स्प्रे झाल्यानंतर त्या एक 15 दिवसानंतर पुन्हा त्याची वाढ अतिशय जोमदारपणे दिसू लागली आणि त्यानंतर मला थोडंसं खात्री पटायला लागली की हे तंत्रज्ञान काहीतरी वेगळ्या पद्धतीने काम करत आहे। याच्या अगोदर मी या जमिनीचे पूर्णपणे माती परीक्षण करून घेतलं होतं आणि ज्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की आपण ही पिकं घेत आहोत परंतु त्याची पिकांची नक्की NPKची गरज काय आहे आणि आपण देतोय किती आणि ते त्या पिकांना उपलब्ध किती होतं आहे हे काही याचा कुठंही ताळमेळ लागत नव्हता किंवा मी तो अभ्यासही केला नव्हता कधी। केवळ पीक चांगले यावं ह्या दृष्टीनं 1 पोती, 2 पोती, 4 पोती अशा पद्धतीनं डोस देत होतो परंतु नक्की पिकाची गरज काय आणि ते कशा पद्धतीनं दिलं पाहिजे ते जे आपण रासायनिक खत म्हणा किंवा सेंद्रिय खत म्हणा हे जे आपण टाकतोय जमिनीमध्ये ते अपटेक होतंय की नाही, पिकांपर्यंत पोचतंय की नाही याचा काही कधी त्याचा पद्धतीनं अभ्यास केला नव्हता। परंतु ज्यावेळेला पाटील सरांशी माझी भेट झाली त्यावेळेला त्यांनी त्या पद्धतीनं मला समजून सांगितलं की NPK कशा पद्धतीनं, नत्र, स्फुरद, पालाश हे प्रत्येक पिकाची गरज काय आहे आणि ते कशा पद्धतीनं आपण वापरलं पाहिजे आणि जर हे NPK जास्त झालं तरीसुद्धा त्याचे वाईट परिणाम होतात, कमी पडलं तरी त्याची कमतरता आपल्याला पिकावर दिसून येते। मग याची मात्रा ही संतुलित पद्धतीनं असली पाहिजे हा एक त्यांनी मुद्दा मला सांगितला। आणि जे आपण NPK, नत्र, स्फुरद, पालाश या पिकांसाठी देतोय ते त्या पिकांपर्यंत पोहोचवण्याचं किंवा ते अपटेक करण्याचं काम हे माध्यम म्हणून काहीतरी पाहिजे आणि हे माध्यम ह्युमॉल, रिलीजर आणि कॅलनेटच्या माध्यमातून कशा पद्धतीनं केलं जातं हे त्यांनी मला सांगितलं आणि ज्यावेळेला वापर केला त्यावेळेला मला ते नक्कीच चांगल्या पद्धतीनं ते पीक दिसू लागलं।
तर तुम्ही इथं बघितलं ही जी जमीन आहे ही पूर्णपणे डोंगराच्या बाजूला आहे. गावापासून 1-2 किलोमीटर लांब एकदम हलक्या प्रतीचं हे रान आहे. या ठिकाणी असा ऊस आणणं हे स्वप्नवत आहे. तरीसुद्धा केवळ हे शक्य झालं ते फक्त पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळं आणि योग्य वेळी मला ही माहिती मिळाल्यामुळं. त्यानंतर इथं जर पाण्याचं बघितलं तर पाण्याचे डोंगराच्या कडेला असल्यामुळे पाण्याची अतिशय कमतरता, की जर सोड पाण्यावर करायचं म्हटलं तर किमान अर्धा एकर क्षेत्रसुद्धा याच्यामध्ये सोड पाण्यावर येऊ शकत नव्हतं. आणि यापूर्वी जे आम्ही ऊस घ्यायचो पूर्व हंगामी किंवा सुरू अशा पद्धतीचा, त्यावेळेला काय व्हायचं की पूर्व हंगामीची लागण व्हायची दिवाळीच्या आसपास आणि मे महिन्यामध्ये साधारणपणे एप्रिलच्या महिन्यामध्ये ऊस भरीला यायचा, परंतु मी पाणी देऊ शकत नसायचो. त्यामुळे काय व्हायचं की उत्पन्नामध्ये आणि याच्यामध्ये पूर्णपणे फरक पडायचा. पुढचे ज्या वेळेला पाणी नसल्यामुळे भर देता येत नसायची, खत टाकता येत नसायचं, जरी भर टाकली तरी खत टाकता येत नसायचं आणि त्यानंतर पुन्हा भर टाकावी लागायची जून जुलैमध्ये. आणि जून जुलैचा असा प्रॉब्लेम इथं आहे की जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे 4 महिने हा प्रचंड पावसाळा इथं असतो. जावळी तालुक्याचं जर सरासरी बघितली तर साधारणपणे 1000 मिलीमीटरच्या ही पेक्षा जास्त इथं पाऊस पडतो. त्यामुळे अतिशय पाऊस पडतो आणि अडसाली ऊसाची लागण हे फार मोठं धाडस होतं. एक प्रयोग म्हणून आम्ही त्याच्याकडे बघितलं आणि सुदैवानं गेल्या वर्षी वातावरणही चांगलं राहिलं, उगवण ऊसाची व्यवस्थित झाली आणि त्यानंतर हे जे डोसेस दिले पाटील बायोटेकचे, त्यामुळं याच्यामध्ये अतिशय प्रचंड सुधारणा झालेली दिसते आपल्याला. हा जर ऊस आपण बघितला तर याच्यामध्ये ह्या ऊसाची जाडी ही तर आपल्याला दिसते, अतिशय जाड असा हा ऊस आहे. त्यानंतर याची पेरांची संख्या जर बघितली आत्ता आपण तर जवळजवळ 27-28 पेऱ्यापर्यंत हा ऊस वाढलेला आहे. त्यानंतर दोन्ही पेऱ्यामधलं अंतर किंवा खालपासून मुळापासून ते शेवटच्या याच्यापर्यंत पेऱ्यांचं अंतर जे आहे ते एकसारखं अंतर आहे. याच्यामध्ये कुठेही कमी जास्त जाडीचं असं किंवा लांबीचं पेरं नाही आहे. पूर्णपणे या पेऱ्यांचे जो हे आहे लांबी आहे ती एकसारखी आपल्याला दिसलेली आहे. आणि शेवटपर्यंत आज म्हणजे जवळजवळ 14 महिने पूर्ण होऊन 15वा महिना हा ऊसाला झालेला आहे. आणि याच्यामध्ये आपण बघितलं शेंड्यापर्यंत पूर्णपणे हिरवा हा ऊस आहे. इतर ठिकाणी जेव्हा आपण बघतोय की त्यावेळेला एवढ्या पद्धतीचं हिरवागार ऊस हा दिसत नाही. त्यानंतर उंची जर बघितली तर साधारणपणे 20-22 फुटापर्यंत या ऊसाची उंची आपल्याला दिसते. आणि या अशा हलक्या पूर्णपणे अगदी हलक्या रानामध्ये या पद्धतीचा ऊस येणं हे अतिशय म्हणजे पाटील बायोटेकचीच ही कमाल आहे असं मला वाटतं. मी दुसरा एक प्लॉट असा 86-032चा आहे माझ्याकडं की त्याच्यामध्ये की पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरलं नाही, मात्र याला जे रासायनिक खताचे डोस दिलेले आहेत, सेंद्रिय खताचे डोस दिलेले आहेत, त्या पद्धतीनंच सगळे सेंद्रिय आणि रासायनिक खताचे डोस मी त्या प्लॉटला सुद्धा दिलेले आहेत. फक्त पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान त्या ठिकाणी वापरलेलं नाही. तर तो फरक आपल्याला अगदी जाणवण्यासारखा आहे की तो ऊस साधारणपणे उंची जर बघितली तर अतिशय कमी उंची आहे, पेऱ्यांची संख्यासुद्धा कमी आहे आणि याच्यामध्ये की ऊसाची जाडीसुद्धा फार कमी आहे. अशा पद्धतीचा फरक आपल्याला दोन्ही प्लॉटमधून दिसू शकतो. तर याच्यामध्ये आता बऱ्याच शेतकऱ्यांनी हा प्रयोग बघितला जातो, पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेतली जाते, परंतु ते पूर्णपणे तंत्रज्ञान वापरलं जात नाही. तर याच्यामध्ये हे तंत्रज्ञान पहिल्या दिवसापासून ते अगदी शेवटच्या दिवसापर्यंत वापरणं फार गरजेचं आहे. कारण हे तंत्रज्ञान ह्याचं वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं हे वापरलं जातं. की सुरुवातीला ह्युमॉल म्हणजे जे पांढरी मुळी वाढवण्याचं काम करतं आहे, त्यानंतर जे कॅल्नेट वगैरे कॅल्शियम नायट्रेट ज्याच्यामध्ये आहे तर ते तुमचे फुटवे आणि त्या पद्धतीनं ऊसाची वाढ करण्यासाठी मदत करतं आहे. रिलीजर आहे ते तुमच्या ऊसाच्या किडी वगैरे याच्यावर किंवा जमिनीतली जी काही कीड असेल त्या किडींचं वगैरे नियंत्रण करतं आहे. तर या पद्धतीनं प्रत्येक टप्प्यावर ह्याचे वेगवेगळे कार्य आहेत या पाटील बायोटेकच्या या 3 प्रॉडक्ट्सची. त्यामुळे ही 3 प्रॉडक्ट्स 3 जी उत्पादनं आहेत ही त्या पद्धतीनं प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक स्टेजवर वापरणं फार गरजेचं आहे. आणि त्यामुळं जर ती त्यावेळेला योग्य वेळेला एक शेड्यूल तयार दिलेलं असतं पाटील बायोटेकमुळं एक ऊसासाठी म्हणजे प्रत्येक पिकासाठी एक वेगवेगळं शेड्यूल आहे त्याच्यामध्ये, आणि त्या पद्धतीनं जर आपण गेलो तर निश्चितच मला वाटतं की या पाटील बायोटेकच्या उत्पादनाचं अतिशय उत्तम असं रिझल्ट आहे. सुरुवातीला या प्लॉटमध्ये मी ज्यावेळेला 5-6 वर्षापूर्वी ऊस केला होता त्यावेळेला एकरी साधारणपणे 30 ते 35 टनाचं ॲव्हरेज पडलेलं होतं, पण तो आज आपण बघताय की कमीत कमी 80 टनापर्यंत हा ऊस भरेल असा माझा अंदाज आहे. इतर शेतकऱ्यांनाही माझी अशी विनंती आहे की त्यांनी एकदा तरी आपल्या शेतामध्ये पाटील बायोटेकचं हे तंत्रज्ञान वापरून पाहावं, त्याचा अनुभव घ्यावा आणि तुम्हाला निश्चितच चांगल्या पद्धतीचे रिझल्ट्स मिळतील.
जंगम यांची माळरानावरची बहरलेली शेती मालोजीराव शिंदे यांनी बघितली आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा परिचय करून घेतला. जाणून घेऊयात त्यांचे अनुभव. मी आज इथं हुमगावमध्ये जंगम यांचा प्लॉट पाहण्यासाठी आलो होतो. 8 दिवसापूर्वी मी प्लॉट पाहून गेलो. त्यांनी जी एक सरीआड पद्धत लागण केली ऊसाची ती वाखाणण्याजोगी आहे आणि त्यांनी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरून जी ऊस शेती केली ती पाहिल्यानंतर मलाही त्याचं मोठं आश्चर्य वाटलं की ह्या माळ रानामध्ये एवढं ऊस उत्पादन ते घेऊ शकतात. ही अगदी आश्चर्याची बाब आहे. नंतर मी मग एकंदरीत त्यांच्या ऊसाची प्लॉटची पाहणी केली. सरासरी 28 ते 30 कांड्यांपर्यंत एकसारख्या कांड्या असणारा ऊस त्यांच्या शेतामध्ये आलेला आहे आणि ह्या भागात आमच्या असं उत्पन्न मिळणं मोठं कौशल्याची बाब आहे. पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरून शेती उत्पादनामध्ये पारंपरिक शेतीपेक्षा किती उत्पादनात फरक पडतो, दुपटीपेक्षा जास्त उत्पादनात फरक पडतो, हे मी माझ्या शेतकऱ्यांना सांगणार आहे. ऊस हे आता शेतकऱ्यांसाठी भरवशाचं नगदी पीक आहे. कारण कंपनीच्या तंत्रज्ञानामुळे मिळणारं भरघोस उत्पन्न, खतांच्या योग्य वापरामुळे जमिनीची वाढणारी सुपीकता यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलायला लागलंय. तेव्हा आपणही ऊस पिकासाठी योग्य तंत्रज्ञान वापरा आणि ऊसाचं विक्रमी उत्पन्न मिळवा. ना पंप ना फवारा, शेतात ठेवा मक्षिकारीचा बोळा. सर्व फळ पिकांना आणि वेलवर्गीय पिकांना नुकसान पोहोचवणाऱ्या फळमाशीवर हमखास उपाय म्हणजे मक्षिकारी. पाटील बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे फळबागीला गुणकारी उत्पादन मक्षिकारी.